64 कलांचा अधिपती म्हणून आपण गणपतीला संबोधतो. त्याचे स्मरण करून आता 66वी कला घेऊन आलाय 66 सदाशिव सिनेमा. या सिनेमाचे पोस्टर इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आले. या 66व्या नव्या कोऱ्या शास्त्राचे भन्नाट उदाहरण हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर अभिनेते मोहन जोशी दिसतायत आणि त्यांच्या हातात एक पुस्तक दिसतंय, ज्यावर लिहिलंय 66व्या कलेत पारंगत होण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम. शिवाय आमचा अभ्यासक्रम इतरत्र कुठेही उपलब्ध नाही अशी लक्षवेधी कॅप्शन नक्कीच आपलं लक्ष वेधून घेते. दुसऱ्या एका पोस्टरवर एक गणपती असून त्याच्या समोर देखील एक पुस्तक आहे, ज्यावर लिहिलंय शास्त्र वाद घालण्याचे. या सगळ्यावरून नक्की या सिनेमामध्ये कोणती कला बघायला मिळेल याविषयी बरेच तर्क लावले जात आहेत. पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड निर्मित 66 सदाशिव या सिनेमाची निर्मिती हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर यांनी केली असून या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी केले आहे. आता ही नवीन 66वी कला नक्की कोणती असेल हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं योगेश यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं. या सिनेमाचं शूट जानेवारीमध्ये संपलं आहे. योगेश यांनी याआधी रेडिओ, टीव्ही साठी जाहिरात लेखन, दिग्दर्शन केलं. तर ही 66वी कला शिकण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मराठी सिनेसृष्टीतील ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.